कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्री कृष्ण परमात्मा भगवान बलरामाच्या बरोबर मथुरा दर्शन करण्याकरिता संपूर्ण मथुरेमध्ये फिरू लागलेले आहेत असा विचार आपण काल ऐकला। मुळात मथुरेतून गोकुळामध्ये, गोकुळातून वृंदावनामध्ये, पुन्हा गोकुळातून माघारी पुन्हा मथुरेकडे असा भगवंताचा हा सगळा प्रवास आहे। वृंदावनामध्ये केलेल्या लीला या अद्भुत लीला म्हणून त्या लीलांकडे पाहिलं जातं। काल्याची लीला असेल, गोकुळात केलेल्या चोऱ्यांची लीला असेल, खोड्यांची लीला असेल, या सगळ्या लीला करून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यातून एक आध्यात्मिक अर्थ आपल्याबरोबरच्या सगळ्या गोपाळांना प्रदान करतात असा विषय आपण ऐकत आलो। हे ऐकत असताना एक दिवस असा येतो, इतकं सगळं आनंदाचं हे गोकुळ, सगळीकडे आनंदाचं वातावरण असलेल्या गोकुळामध्ये एक दुःखाची छटा संपूर्ण गोकुळावर पसरते। ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अक्रूरजी गोकुळातून मथुरेकडे घेऊन जात असताना निर्माण झालेला विरह हा मोठा संपूर्ण भगवंताच्या चरित्रामध्ये चिंतनीय अशा पद्धतीचा विषय आहे। भगवान मथुरेमध्ये येतात, मथुरा दर्शन करण्याकरता सकाळी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा एका धोब्याची गाठ पडते, त्याचा उद्धार करतात। सुदामा माळी भगवंताला घरी घेऊन जातो, भगवंताची पाद्यपूजा करतो, गळ्यामध्ये चांगले सुवासिक अशा पद्धतीचे हार घालतो, भगवान त्याच्यावर कृपा करतात आणि सुदामाचं दारिद्र्य संपून जातं। पुढं भगवंताला कुब्जा नावाची दासी भेटते आणि त्या कुब्जा नावाच्या दासीचाही भगवान उद्धार करतात। ही कुब्जा 3 ठिकाणी वाकडी झालेली कुब्जा आहे आणि याचा आध्यात्मिक अर्थ पाहताना आपण असा पाहिला की ही कुब्जा म्हणजे दुसरी कोणी नाही आहे, आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या ठिकाणी असलेली जी बुद्धी आहे ती बुद्धीच कुब्जा आहे। जसं कुब्जा 3 ठिकाणी वाकली तशी बुद्धीसुद्धा आपली 3 ठिकाणी वक्र आहे आणि त्याची वक्रता सांगताना आपण काल ऐकून आलो की कामाची एक वक्रता आहे, क्रोधाची एक वक्रता आहे आणि लोभाची एक वक्रता आहे। या बुद्धीला 3 व्यंग आहेत, एक कामाचं व्यंग आहे, दुसरं क्रोधाचं व्यंग आहे आणि तिसरं लोभाचं व्यंग आहे। काम, क्रोध आणि लोभ याच्यामुळे ही बुद्धी भ्रष्ट होते आहे आणि या भ्रष्ट झालेल्या वक्र झालेल्या बुद्धीला सरळ करण्याकरता भगवानच पाहिजे, त्याच्याशिवाय ही बुद्धी सरळ होणार नाही असा काल विचार आपण ऐकून थांबलो होतो। भगवान कुब्जेचाही उद्धार करतात, धनुर्यज्ञाचा ध्वंस करतात। सायंकाळ झाली म्हणून नंदबाबाच्या जवळ, जिथं मथुरेमध्ये आल्यानंतर नंदबाबा कर देण्याकरता आल्यानंतर उतरत असेत, तिथं जाऊन काय आलेला जो काही गोकुळातनं आलेलं जे काही दही आणि त्याच्याबरोबर भाकरी आहे ते खाऊन झोपतात। झोपी जाताना आपल्या वडिलांना असं मिठी मारून झोपतात आणि झोपताना त्यांना यशोदेची आठवण येते असा काल आपण विषय पाहिला। यशोदामाई आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्यामध्ये ताटातूट झालेली विरह आहे। गोपिका आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्यामध्ये अंतर पडलेला आहे, तो विरह आहे। विरहाच्या बाबतीत असं सांगितलं जातं की प्रेमाची सर्वोत्कृष्ट अवस्था ही विरहाची अवस्था असते। आपण काल परवा तेही पाहून आलो, भावी विरह, वर्तमान विरह आणि भूत विरह, म्हणजे आपले आणि यांची ताटातूट होणार आहे हे कळाल्यानंतर होणारा विरह,
मुलीचं लग्न जमलं, मुलीच्या लग्नाची तारीखही काढली आणि अमुक अमुक तारीख मुलीच्या लग्नाची आहे, एकदा त्या तारखेला मुलीचं लग्न झालं की मुलगी आपल्या घरातून निघून जाणार आहे, हे जेव्हा आईवडिलाच्या अंतःकरणाला स्पर्श केला जातो तेव्हा त्या आई त्याच वेळेस रडायला लागते. आणखीन मुलीचं लग्न झालेलं नसतं, पण आता लग्न झाल्यानंतर मुलगी जाणार आहे एवढ्या एका वाक्याने सुद्धा तिला रडू व्हायला लागतं. हा भावी विरह आहे. प्रत्यक्ष मुलीचं लग्न होऊन मुलगी जात असताना जो विरह आहे तो वर्तमान विरह आहे. आणि मुलगी सासरला निघून गेल्यानंतर तिच्या आठवणी काढून काढून पुन्हा आईने रडत राहणं हा भूतविरह आहे. असाच विरहाची भावना आपल्याला इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि यशोदेच्या बाबतीत दिसून येते. म्हणून शास्त्रांनी असं सांगितलंय की प्रेमातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट अवस्था जर कोणती असेल तर ती विरहाची अवस्था आहे. विरह एके ठिकाणी फार एक गोड श्लोक आलेला आहे. प्रेमाच्या संबंधाने बोलताना भक्तिशास्त्रकार असं सांगतात, कैतवरहितं प्रेम नहि भवती मानुषे लोके यदि भवती कुत्र विरहो विरह सत्यपि को जीवती. 3 मुद्दे सांगितलेले आहेत, ऐका जरा नीट. कैतवरहितं प्रेम नहि भवती मानुषे लोके, कैतवरहितं प्रेम नहि भवती मानुषे लोके 1, यदि भवती कुत्र विरहो 2 आणि विरह सत्यपि को जीवती 3. असे 3 मुद्दे मांडले. याचे सोपे अर्थ सांगतो आपल्याला. पहिला मुद्दा असा सांगितलाय, कैतवरहितं प्रेम यदि भवती नहि भवती मानुषे लोके. कैतवरहितं प्रेम, कैतव या शब्दाचा अर्थ प्रेमाच्या संबंधाने शब्द वापरलाय, पण कैतवरहितं प्रेम असा शब्द वापरला. कैतव या शब्दाचा अर्थ आहे कपटरहित. कपटरहित प्रेम नहि भवती मानुषे लोके, या मनुष्य लोकामध्ये कुठेही बघायला मिळत नाही. कपटरहित प्रेम मनुष्य लोकामध्ये कुठेही बघायला मिळत नाही. याचा अर्थ मनुष्य लोकामध्ये जे प्रेम पाहायला मिळतं ते केवळ आणि केवळ स्वार्थी प्रेम पाहायला मिळतं असं भक्तिशास्त्रकार सांगतात. कोणाकडे जरी बघायला लागलो तर त्या प्रेमाला स्वार्थ चिकटलेला आम्हाला दिसून येतो. मग तो प्रापंचिक प्रेमाच्या संबंधाने असो अथवा व्यावहारिक प्रेमाच्या संबंधाने असो अथवा पारमार्थिक प्रेमाच्या संबंधाने असो, ते निरपेक्ष अशा पद्धतीचं प्रेम आम्हाला समाजामध्ये आता पाहायला मिळत नाही. भक्तिशास्त्रकार सांगतात, मुळात पहिली गोष्ट अशी आहे की कपटरहित अशा पद्धतीचं निरपेक्ष प्रेम समाजामध्ये पाहायला मिळणारच नाही, अशक्य आहे. पहिला मुद्दा. आणि समजा ते शक्य झालं तर यदि भवती कुत्र विरह, समजा कैतवरहितं कपटरहित अशा पद्धतीचं प्रेम पाहायला मिळालं तर त्या प्रेमामध्ये विरह पाहायला मिळेल का नाही याची शक्यता आहे. विरह पाहायला मिळेल का नाही सांगता येत नाही. आणि समजा विरह जर पाहायला मिळाला तर तत्र को जीवती, तिथं कोण जिवंत राहणार आहे. कारण जिथं विरह आहे तिथं केवळ आणि केवळ मृत्यू किंवा मृत्यूसदृश्य अवस्था प्राप्त होते. या संबंधाने मागे एक विचार बोललोय, फक्त त्याचा धागा पकडून मी तुम्हाला बोलतोय. आपण मागे 2 दिवसापूर्वी एक विषय असा ऐकत होतो, चिंतात्र जागरद्वेगो तानवम मलिनांगतः प्रलापो व्याधिरुन्मादः मोहमृत्यू दशा दशः. ही भक्तिशास्त्रातला एक श्लोक आपण ऐकून आलो. या श्लोकाची भूमिका काय होती? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळातून निघून गेल्यानंतर गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत त्या गोपिकांची काय अवस्था झाली हे सांगताना उज्ज्वल नीलमणी नावाचा ग्रंथ असा सांगतो की त्यांना चिंता निर्माण झाली, जागरण निर्माण झालं, उद्वेग अवस्था प्राप्त झाली, मलिनांगता प्राप्त झाली, प्रलापो म्हणजे मोठमोठ्याने आरडाओरडणं सुरू झालं, व्याधी निर्माण झाली, उन्मादमता अशा पद्धतीची अवस्था निर्माण झाली, व्याधी निर्माण झाली, नवे नवे मोह निर्माण झाला, मृत्यू सदृश्य अवस्था प्राप्त झाली. कुणी मूर्छित पडलेलं आहे, कुणी अक्षरशः मृत्यू पावलेला आहे. अशी परिस्थिती गोकुळातली झालेली आपल्याला दिसून येते. हाच धागा या श्लोकाने पकडलेला आहे. हा भक्तिशास्त्रातला श्लोक असं सांगतो, मुळात जगामध्ये मनुष्य लोकामध्ये निरपेक्ष अशा पद्धतीचं प्रेम पाहायला मिळणं फार कठीण आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कोणत्याही अंगाने समाजाकडे बघा. मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण अगदी प्रपंचामध्ये पती पत्नीचं प्रेम जरी बघितलं तरी निरपेक्ष भेटेल याची शाश्वती नाही. पुत्र आणि आईच्या प्रेमाचा सुद्धा जरी एखाद्या विशिष्ट वेळेला विचार केला तर निरपेक्ष प्रेम भेटेल याची शाश्वती देता येत नाही. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की सद्गुरु
दादांचं आगमन आपल्या प्रवचनमालेमध्ये आहे. त्यांचं पूजन भगवन देवस्थानच्या वतीने या ठिकाणी होतं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू बोधराज महाराज की जय. सद्गुरू दादा आईसाहेब या दोघांच्याही चरणी नतमस्तक होऊ आणि आपला जो कृष्णचरित्राचा विषय आहे तो विषय चालू ठेवू. विषयाचा धागा मी पुन्हा एकदा आपल्यासमोर मांडतो. नेमका काय विषय चालला आहे. भगवान मथुरेत येऊन पोहोचलेले आहेत असा सरळ विषय आहे. सगळ्या गोपिकांचा यशोदा मैयाचा विरह सहन करून भगवान पोहोचलेले आहेत असा विषय आहे. काही विशिष्ट गोपाळांना घेऊन भगवान तिथं आलेले आहेत. भगवान बलराम दादा काही प्रिय नर्म सखा म्हणून जे सांगितले जातात अंतर्गत मित्राचे प्रकार सांगताना आपण बोललो. काही प्रिय मित्र आहेत, काही सखा आहेत, काही सुहृद आहेत. सुहृद म्हणण्यामध्ये काय आहे, सखा म्हणण्यामध्ये काय आहे, प्रिय सखा म्हणण्यामध्ये काय आहे, प्रिय नर्म सखा म्हणण्यामध्ये काय आहेत. प्रिय नर्म सखा काही अगदी जवळीक असलेले मित्र भगवंताच्या बरोबर आहेत. सायंकाळ झाल्यानंतर नंदबाबाच्या जवळ बसल्यानंतर भगवंताला यशोदा मैयाची आठवण येते असा काल विषय येऊन थांबला होता आपला. मला तोच विषय फक्त पुढं करायचा आहे. आता मथुरेमध्ये जरी भगवान आलेले असले तरी भगवंत इकडं गोकुळातली काय अवस्था आहे आणि मथुरेतली काय अवस्था आहे दोन्ही अवस्थेकडे लक्ष द्या. गोकुळामध्ये तर गोपिका उन्मादमत अशा पद्धतीच्या अवस्थेला पोहोचलेल्या आहेत. काही कोणाशी घेणं देणं नाही अशा अवस्थेमध्ये सगळ्या गोपिका पोहोचलेल्या आहेत. त्या काय बोलतात हे त्यांना कळत नाही. कोणालाही ते विचारतात. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देवकृपा करील मज काय लाज राखील अशी त्या गोपिकांची अवस्था आहे. कोणतं झाड दिसलं की त्या झाडाला असा हात लावतात आणि विचारतात तू कृष्ण बघितलाय का. पानाला विचारतात तू कृष्ण बघितलाय का. फुलाला विचारतात तू कृष्ण बघितलाय का. नव्हे नव्हे एखाद्या वेळेस गायीच्या जवळ जातात आणि त्या गायींनाच विचारतात का गं तुमच्याजवळ कृष्ण होता तुम्ही बघितला का. अशी अवस्था गोपिकांची आहे. यशोदा मैया सारखं रडते अशी यशोदेची अवस्था आहे. भगवान नंदबाबाच्या जवळ बसल्यानंतर नंदबाबाला अशी कडकडून मिठी मारून झोपताना नंदबाबाच्या जवळ झोपताना भगवंताला यशोदा मैयाची आठवण येते आणि आठवण येऊन भगवान रडायला लागले अशी परिस्थिती आहे. डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं भगवंताच्या. हे जे भगवंताचं प्रेम आहे ना या प्रेमाचा विषय फक्त मला आज मांडायचा आहे. मथुरेमध्ये आलेले आहेत. धोब्याचा उद्धार केलाय. सुदामा माळ्याला दर्शन दिलंय. कुब्जा दासीच्या ठिकाणचं व्यंग घालविलंय. काल झालंय सगळं हे आपलं. हे सगळं होऊन संध्याकाळी मुक्काम झालाय. खरं तर आता मुख्य जे वध करायचं आहे त्या कंसवधाला उद्या जायचं आहे. पण झोपेत असताना जवळ असताना वडिलांच्या बरोबर बसल्यानंतर यशोदा मैयाची आठवण येते. हा जो विरह भगवंताच्या मनामध्ये सांगितलाय या विरहाला कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंतःकरणातलं निरपेक्ष प्रेम आहे असं भक्तिशास्त्रांनी वर्णन केलंय. आणि या प्रेमाबद्दल बोलताना भक्तिशास्त्रांनी 3 मुद्दे मांडले. मुळात कैतवरहितं प्रेमम नहि भवति मानुषे लोके 1 यदि भवति कुत्र विरहो 2 आणि विरह सत्यपि को जीवती 3 असे 3 मुद्दे मांडले. म्हणजे निरपेक्ष प्रेम कपटरहित प्रेम समाजामध्ये पाहायला मिळत नाही 1 आणि समजा तसं प्रेम पाहायला मिळालं तर त्या प्रेमामध्ये विरह घडेलच हे सांगता येत नाही 2 आणि जर विरह घडला तर को जीवती कोण जिवंत राहील 3. याचा अर्थ प्रेमातली सर्वोत्कृष्ट अवस्था विरहाची आहे आणि त्या विरहाच्या अवस्थेमधला एक भाग असा सांगितला जातो मृत्यू किंवा मृत्यू सदृश्य अवस्था प्राप्त होते. आणि याच्याकरता मी मगा श्लोक सांगितलेला पुन्हा सांगतो. चिंतात्र जागृत योगो तानव मलिनागतः प्रलापो व्याधिरुन्मादः मोह मृत्यू दशादशः. या सगळ्याचं मूळ कशामध्ये आहे निरपेक्ष प्रेमामध्ये. मूळ याचं आहे की कैतवरहितं प्रेम परार्थी प्रेम निरपेक्ष प्रेम हे त्याचं सगळ्याचं मूळ आहे. हे निरपेक्ष प्रेम समाजामध्ये पाहायला मिळेल सांगता येत नाही शाश्वती नाही. कारण या निरपेक्ष प्रेमामध्ये परार्थाची भूमिका यावी लागते. कपटरहित कपटसहित असलेलं प्रेम हे स्वार्थी प्रेम आहे आणि कपटरहित असलेलं प्रेम हे निरपेक्ष प्रेम आहे किंवा परार्थी प्रेम आहे. 2च प्रेमाचे प्रकार पहा. काहीतरी इच्छा धरून केलेलं प्रेम
आणि काहीही लाभाची इच्छा न ठेवता केलेलं प्रेम. काहीतरी इच्छा धरून ठेवलेल्या प्रेमामध्ये संग्रहाची बुद्धी वाढत असते आणि कोणत्याही लाभाची इच्छा न ठेवता केलेल्या प्रेमामध्ये त्यागाची बुद्धी वाढत असते. दोन बुद्धी आहेत, एक संग्रह बुद्धी आहे आणि दुसरी त्यागबुद्धी आहे. संग्रह बुद्धीला साठवणं याला संग्रह बुद्धी म्हटलं जातं आणि त्यागबुद्धीमध्ये देत राहणं याला त्यागबुद्धी असं म्हटलं जातं. निरपेक्ष प्रेमामध्ये त्यागाची बुद्धी येत असते. निरपेक्ष प्रेम, त्यागबुद्धी त्यालाच येते, दुसऱ्याला येणार नाही. एक वर्ग असा आहे की तो सारखं साठवलं पाहिजे म्हणतोय आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की तो सारखं दिलं पाहिजे, त्याग केला असं पाहिजे असं म्हणतोय. दोन उदाहरणं देतो, साधं उदाहरण आहे. दोन साधू रस्त्याने निघाले, ऐका. एक जण म्हणायचा साठवलं पाहिजे आणि दुसरा म्हणायचा नाही नाही दिलं पाहिजे. एक म्हणायचा नाही नाही साठवलं पाहिजे, दुसरा म्हणायचा नाही नाही दिलं पाहिजे. दोघं अशी सारखी चर्चा चालायची. एक म्हणायचा तुला काय माहिती, साठवलं पाहिजे, कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. दुसरा म्हणायचा ते जरी सगळं खरं असलं तरी दिलं पाहिजे, दिल्याशिवाय जमत नाही, त्याग केला पाहिजे. एक म्हणायचा नाही साठवलं पाहिजे, दुसरा म्हणायचा नाही त्याग केला पाहिजे. बरेच दिवस या दोघांची चर्चा चालायची. रोज यांची याच्यावरच चर्चा चालायची. चालता 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 एके दिवशी एका नदीच्या काठावर दोघं आले आणि नदीच्या काठावर आल्यानंतर नदीच्या इकडल्या कडावरनं तिकडल्या कडेवर जायचं आहे म्हटल्यानंतर नावेमध्ये बसले. त्या नावाड्याला विचारलं का रे बाबा आम्हाला तिकडं घेऊन जाशील का. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, घेऊन जातो, पण एका माणसाला 5 रुपये, दोघाचे 10 रुपये द्यावे लागतील. म्हटलं हरकत नाही. दोघं नावेमध्ये बसले आणि पलीकडल्या कडेला उतरल्याबरोबर जो साठवलं पाहिजे म्हणत होता ना, 10 रुपये दिले, दोघंही उतरले. आणि उतरल्याबरोबर जो साठवलं पाहिजे म्हणत होता तो म्हटला बघ आपल्याकडे पैसे होते म्हणून बरं झालं आपण तिकडून इकडं आलो, म्हणून मी तुला म्हटलं की साठवलं पाहिजे, उगं उधळपट्टी करू नको, साठवलं पाहिजे, जवळ ठेवलं पाहिजे. तो म्हटला नाही नाही तरी पण दिलंच पाहिजे. तो म्हटला अरे एवढं तुला कळत नाही, अरे आपल्याकडे पैसे होते म्हणूनच तिकडून इकडं आलो ना. त्या दुसऱ्यांनी सांगितलं आपल्याकडे पैसे होते म्हणून तिकडून इकडं आलो नाही, आपल्याजवळ असलेले पैसे दिले म्हणून तिकडून इकडं आलो. असल्याने काय होतंय म्हटले, आपल्याकडं होतं ते दिलं, त्याग केला, दिलं, द्यावं लागलं, त्याच्याशिवाय येता येत नाही. त्यागबुद्धी ठेवणारा एक वर्ग आणि संग्रहबुद्धी ठेवणारा एक वर्ग. स्वार्थ प्रेम जिथं असतं तिथं संग्रहाची बुद्धी वाढत असते आणि परार्थ निरपेक्ष प्रेम जिथं असतं तिथं त्यागाची बुद्धी वाढत असते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असलेलं निरपेक्ष प्रेम आज विरहाच्या एका उच्च कोटीमध्ये जात आहे आणि भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. भगवान रडायला लागतात. नंदबाबांनी त्या डोळ्यावरचं पाणी पुसलं. रडू नको, ज्या कार्याकरता आलेला आहे ते कार्य सिद्ध करण्याकरता तू हा त्याग करतोय याची जाणीव मला चांगली आहे. या प्रेमाच्या उत्तरोत्तर 3 अवस्था सांगितल्या जातात. एक साधारण रती सांगितली जाते, दुसरी सामंजस्य रती सांगितली जाते आणि तिसरी समर्था रती सांगितली जाते. ऐका, एक साधारण रती, रती या शब्दाचा अर्थ प्रेम बरं का. पुन्हा एक साधारण रती आहे 1, दुसरी सामंजस्य रती आहे 2 आणि तिसरी समर्था रती आहे 3. ऐका आता, साधारण रती कशाला म्हणायचं, समर्था रती कशाला, सामंजस्य रती कशाला म्हणायचं आणि समर्था रती कशाला म्हणायचं. जिथं स्वसुखार्थ भक्ती केली जाते त्याला साधारण रती म्हटलं जातं. स्वतःच्या सुखाकरता केलेली भक्ती, भक्ती बरं का, स्वतःच्या सुखाकरता केलेली भक्ती याला साधारण रती म्हणा. स्वतःच्या आणि भगवंताच्या सुखाकरता केलेली भक्ती याला सामंजस्य रती म्हणा. आणि केवळ भगवंताच्या सुखाकरता केलेली भक्ती याला समर्था रती म्हणा. प्रेमाच्या उत्तरोत्तर 3 अवस्था. मला हे पुन्हा सगळं गोकुळातल्या गोपिका आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्यावर आणून ठेवायचं आहे. मी तिन्हीलाही 3 उदाहरणं देतो आणि ती तुम्ही ऐकलेली उदाहरणं देतो. पहिला मुद्दा आहे साधारण रती. जिथं स्वसुखाकरता भक्ती केली जाते त्याला साधारण रती असं म्हटलं जातं. जिथं स्वतःच्या आणि भगवंताच्या सुखाकरता भक्ती केली जाते त्याला सामंजस्य रती असं म्हटलं जातं. आणि जिथं केवळ भगवंताच्या सुखाकरता भक्ती केली जाते त्याला समर्थ रती असं म्हटलं जातं. मी तुमच्या ऐकण्यातली उदाहरणं देतो. साधारण रती कशाला म्हणायचं तर स्वसुखाकरता केलेली भक्ती. याच्याकरता कालचं उदाहरण पुन्हा डोळ्यासमोर घ्या, कुब्जा. कुब्जेचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. कुब्जा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करते आहे, मान्य आहे, पण तिच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे की भगवंताचं आणि आपलं मिलन घडलं पाहिजे. ही त्या कुब्जेच्या अंतःकरणातली इच्छा आहे. आणि त्याच्याकरता मी काल कथा सांगितली होती शूर्पणखेची, की शूर्पणखेची त्या काळातली जी असलेली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्याकरता शूर्पणखेला पुन्हा कुब्जा म्हणून इथं यावं लागलं. भगवान तिचा उद्धार करतात आणि तिच्याशी एकरूप होतात असं भागवत आम्हाला सांगतं.
याचा अर्थ काय सांगितला जातो? कुब्जेने भगवंताची भक्ती केली, पण ती स्वसुखार्थ केलेली भक्ती आहे, म्हणून तिला साधारण रती असं म्हणा. दुसरा मुद्दा सांगतो, भगवंताच्या आणि स्वतःच्या सुखाकरता केलेली भक्ती कोणती, याच्याकरता मागं एक चरित्र सांगून गेलेलं आहे, फक्त त्याचा उल्लेख देतो. सत्यभामेची कथा डोळ्यासमोर ठेवा. नारदाला सत्यभामेने भगवंताला दान केलं, ही कथा आठवते का तुम्हाला? नारदांना सत्यभामेने भगवंताला दान केलं. का दान केलं? त्याच्या सत्यभामेची दोन पद्धतीच्या भावना आहेत. एक तर हाच मला पुढल्या जन्मामध्ये पती मिळावा, ही स्वसुखाची भावना आहे, आणि हाच मिळावा आणि याचीच माझ्याकडून सेवा घडावी, ही भगवंताच्या सुखाची भावना आहे. म्हणजे देवसुखाची आणि स्वसुखाची भावना, दोन्ही भावना जिथं असतात त्याला सामंजस्यरती असं म्हटलं जातं. आणि तिसरा मुद्दा आपल्याला ऐकायचा आहे, समर्थारथी. समर्थारथीमध्ये केवळ भगवंताच्या सुखाचा विचार केला जातो, त्याला समर्थारथी असं म्हटलं जातं. आणि याच्याकरता गोपिकांचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. नारदांचं भक्तिसूत्रातलं सूत्र मी तुमच्यासमोर मांडतो. तदर्पित अखिल आचारिता तदविस्मरणे परमव्याकुलता यथा व्रजगोपिकानाम. नारदांनी उदाहरण दिलं. सर्व आपल्याजवळ आहे ते सगळं भगवंताला अर्पण करणाऱ्या गोपिका आणि भगवंताच्या विरहामध्ये विस्मरणामध्ये व्याकुल झालेल्या गोपिका, असे दोन मुद्दे मांडले. आपल्याजवळ आहे ते सगळं अर्पण करणाऱ्या गोपिका एक, आणि भगवंताच्या विरहामध्ये व्याकुल झालेल्या गोपिका. तदर्पित अखिल आचारिता तदविस्मरणे परम व्याकुलता असा शब्द नारदांनी वापरला. कोणासारखं? यथा व्रजगोपिकानाम. परम व्याकुलता, व्याकुलता निर्माण झाली. किती व्याकुलता निर्माण झाली? भागवताने फार गोड वर्णन केलं आहे. त्रुटिर्युगा येते त्वाम अपश्यताम. भागवत आम्हाला असं सांगतं की त्या गोपिका भगवंताची हाक मारताना किंवा भगवान त्या गोपिकांचा विचार करताना या दोघांमध्ये असलेली भावना सांगताना भागवत आम्हाला असं सांगतं, भगवान मथुरेत आहेत, गोपिका गोकुळामध्ये आहेत, पण त्या दोघांमध्ये जे अंतर पडलं आहे त्या अंतराचं परिमाण सांगताना भागवताने असं सांगितलं आहे, एका त्रुटीचा जरी अंतर पडलं, एक त्रुटी म्हणतोय मी शब्द, मला 3 शब्द सांगायचे आहेत. भगवंतामध्ये आणि गोपिकामध्ये एका त्रुटीचं पडलेलं अंतर त्या गोपिकांना एका युगा एवढं वाटायला लागलं, ही याला परमव्याकुलता असं म्हणा. नाही लक्षात आलं? मी सांगतो आणखीन समजावून. त्रुटी, भगवंताच्या आणि माझ्यामध्ये त्रुटी नसावी. आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवरे भाऊ पाठामध्ये असताना एक वाक्य बोलायचे एका प्रमाणावर, हरिजना सवे भेटी न हो अंगसंग तुटी, असं महाराजांचं एक प्रमाण आहे, तुकाराम महाराजांचं. त्याचा अर्थ असा आहे की संतांची तुटी नसावी असा अर्थ आहे. आमचे गुरुजी असं म्हणायचे गमतीने, ते म्हणायचे संतांची तुटी नसावी. पुढं ऐका आता, देवाच्या आणि आपल्यामध्ये त्रुटी नसावी. मी तुटी वेगळं आणि त्रुटी वेगळं. त्रुटी म्हणण्यामध्ये तला एक मध्ये मात्रा आहे, त्रुटी. संतामध्ये आणि आपल्यामध्ये त्रुटी नसावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये त्रुटी नसावी, आणि संसारात युती नसावी, असं ते म्हणायचे. त्यांची भाषा असायची. वैकुंठवासी गुरुवारी भाऊ म्हणायचे, आता ते युतीचं सोडा, त्याचा काही विषय नाही आपला, पण त्रुटी आणि त्रुटीचा मुद्दा बोलतो. संताची आणि आपली त्रुटी नसावी आणि देवाची आणि आपली त्रुटी नसावी. त्रुटी, या त्रुटीचं गणित भागवतांनी सांगितलंय. मागे एकदा बोललो होतो, फक्त आता आणखीन एकदा त्याला आठवण करून देतो. भागवतांनी त्रुटीचं गणित सांगितलंय, ऐका. त्रुटी कशाला म्हटलं जातं? 2 परमाणूपासून एक अणू तयार होतो, 3 अणूपासून एक त्रेसरणूर तयार होतो. 3 त्रेसरणूरला पार करण्याकरता सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. 100 त्रुटीचा एक वेद असतो, 3 वेदाचा एक लव असतो, 3 लवाचा एक निमिष असतो, आणि 3 निमिषाचा एक क्षण असतो. अशी क्षणाची व्याख्या भागवतांनी सांगितली. तिथं हा त्रुटी शब्द आलेला आहे. हे नाही कळालं मी दुसऱ्या भाषेत सांगतो, सोपं सांगतो आपल्याला. कमळाचं पान आहे आणि कमळाच्या पानामध्ये सुई टोचवली आपण, इकडून सुई टोचून खाली जाताना या आपण पान आहे, इथून सुई टोचली खाली येते. हे येताना जेवढं अंतर आहे, म्हणजे कमळामध्ये अशी पानामध्ये अशी सुई टोचताना जेवढं अंतर किंवा जेवढा वेळ लागतो ना, त्या वेळाला भागवतांनी त्रुटी असं म्हटलेलं आहे. तेवढं अंतर भगवंताच्या आणि गोपिकामध्ये जर पडलं तर गोपिकांना वाटतंय की जणू काही युगा एवढं अंतर पडलं. असं विरहातलं चिंतन भागवताने आम्हाला सांगितलं. इथं भगवान मथुरेत येऊन पडलेले आहेत आणि गोपिका भगवंताची हाक मारत मारत त्या गोकुळामध्ये विरहामध्ये कृष्ण भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. भगवंतानी ज्यांचा उद्धार करायचा आहे तो उद्धार मथुरेतला केला.
बातमी वाऱ्यासारखी पसरली हो. कोणती बातमी वाऱ्यासारखी पसरली? धनुर्यज्ञ जो मांडलेला होता कंसाने, त्या धनुर्यज्ञाचा नाश केला. कोणी केला? कृष्णाने नाश केला म्हटले. सगळेजण जाऊन कंसाला सांगायला लागले, त्याची जे असणारे जवळचे होते ते सगळे सांगायला लागले, कंसा फार मोठा घात झाला म्हटले. कंसाने विचारलं, काय झालं? काय सांगायचं म्हटले? गोकुळातून ज्यांना तू बोलवायला पाठवलं होतं ना अक्रूराला, ते कृष्ण आणि बलराम आलेले आहेत मथुरेमध्ये. बरं मग? अरे मथुरेमध्ये आल्यानंतर मथुरावासियांनी त्यांना पाहण्याकरता गर्दी केली. कंस म्हणायला लागला, बरं पुढं काय झालं? अरे आल्यानंतर तुझी कपडे ज्याच्याकडे असतात त्या धोब्याला त्या कृष्णाने मारून टाकलं. सुदामा नावाचा माळी आजपासून तुला फुलं देणार नाही, कारण त्यांनी सगळी फुलं आता भगवंताच्या अंगावर वाहिलेली आहेत. कुब्जा नावाची दासी जी तुला चंदन लावण्याकरता रोज येते, त्या कुब्जेला 3 ठिकाणी वाकलेली असलेली कुब्जा त्या कृष्ण आणि बलरामाने तिला सरळ केली. त्यामुळे आता कुब्जा कृष्ण आणि कृष्ण म्हणते, त्याच्याशिवाय तिच्या तोंडात दुसरं नाव नाही. कुब्जा कृष्णाचंच नाव घेते, सुदामा माळी कृष्णाचंच नाव घेतोय. तो धोबी तर त्याचा उद्धारच झालाय. आणि हे बघून सगळे मथुरेवासीय कृष्ण कृष्ण म्हणतात. एवढंच नाही, जो धनुर्यज्ञ तू आरंभ केलेला होता, की जो यज्ञ झाल्यानंतर तुला कोणीही मारू शकणार नाही असा पद्धतीचा आत्मविश्वास तुला होता, तो धनुर्यज्ञ ध्वंस करून टाकला. त्या यज्ञाचा नाश करून टाकला. ते धनुष्य होतं ते धनुष्य मोडून टाकलं. आणि मोडलेल्या काट्याने, जे काठाड्या होत्या ना, मोडलेल्या ज्या काठ्या होत्या, त्या काठ्याने त्या यज्ञाचं रक्षण करणारे तुझे जे सैन्य होते त्या सैन्याचा नाश या कृष्ण आणि बलरामाने केला. हे ऐकल्यानंतर कंस घाबरून गेला. कंस घाबरून गेला. आता हा दुसरा प्रकार भागवताने फार गोड वर्णन केला आहे. कंस घाबरून गेला. मुळात कंस घाबरट आहे. बघा तुम्ही, मुळात कंस घाबरट आहे. तो घाबरतोय कशाला? आकाशवाणी झाल्यापासून जो घाबरतोय तो आत्तापर्यंत घाबरतोय. कधीपासून घाबरायला सुरुवात केली? श्रावणाच्या दुसऱ्या दिवशीपासून. ते जवळजवळ अमावस्येपर्यंत ते घाबरतोय, तो भीतोयच. ते सतत भीतोय. काय होईल सांगता येत नाही. सतत टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे. सारखा भीतोय, घाबरतोय. भीती निर्माण होण्याचं कारण काय? ऐका, माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होते. ती भीती निर्माण होण्याला कारण काय? तत्वज्ञानाने त्याचं उत्तर फार गोड दिलं आहे. माणसाच्या मनामध्ये जे भय निर्माण होतं, ते भय निर्माण होण्याला कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे द्वैत. ऐका, भय निर्माण होण्याला कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते द्वैत. आणि या द्वैतामुळे संशय निर्माण होतो आणि संशयामुळे भय निर्माण होतं, अशी प्रक्रिया तत्वज्ञानाने सांगितली. याचा अर्थ भय निर्माण होण्याला कारण संशय आहे. हे संशय निर्माण होण्याला कारण द्वैत आहे. आणि हे द्वैत निर्माण होण्याला कारण अज्ञान आहे. ही वेदांतांनी दिलेली प्रक्रिया आहे. आपल्याला ते वेदांताच्या जास्त प्रक्रियेत पडायचं नाही, पण भयाला निर्माण करणारं कारण संशय आहे, एवढ्याकडे लक्ष द्या. संशय म्हणजे काय असतं? संशय या शब्दाचा अर्थ काय असतो? एका विशेषणामध्ये विरुद्ध 2 विशेषणाचं ज्ञान होणं, याला म्हणायचं संशय. मी उदाहरण देतो तुम्हाला. एका ठिकाणी 2 पद्धतीचं वाटायला लागणं, याला संशय म्हणायचं. रात्रीच्या वेळेला एखादा मनुष्य जंगलातून निघाला आणि निघाल्यानंतर त्याला झाडाचं एक खोड बघायला मिळालं. खरं तर आहे ते खोड, रात्रीच्या वेळेला वटलेलं झाड आहे, ते खोड आहे. आणि यांनी लांबून बघितल्यानंतर याला मात्र असं वाटायला लागलं की हे खोड आहे का माणूस आहे. म्हणजे खोड असताना सुद्धा त्याला वाटायला लागलं हे खोड आहे का माणूस आहे. अशी निर्माण झालेली जी द्वैतापत्ती आहे, यांनी संशय निर्माण होतो आणि त्या संशयाने भय निर्माण होतं, असं आम्हाला शास्त्र सांगतं. म्हणजे भय निर्माण होण्याला कारण संशय आहे. नाथ महाराजांची भाषा अशी आहे, संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर. संशयाशिवाय दुसरं कोणत्याही पद्धतीचं पाप नाही. माणसाच्या मनामध्ये कधीही संशय निर्माण होतो, कसाही संशय निर्माण होतो, कोणत्याही गोष्टीने संशय निर्माण होतो. कधी निर्माण होईल सांगता येत नाही. बरं, स्वभाव असा गमतीचा आपला असतो, मनात निर्माण झालेला संशय मनात राहत नाही, तोंडातून कधी बाहेर पडेल हेही सांगता येत नाही. मनात निर्माण झालेला संशय लगेच तोंडातून, म्हणजे एखाद्या वेळेस जर 2 माणसं जर एकमेकाला अशी हळू बोलायला लागली की लगेच आपल्याला वाटतं बहुतेक आपल्याबद्दलच बोलतात काही की. संशय लगेच निर्माण व्हायला लागतो. जर बरं हळू जरी, आणि काही लोकांना विनाकारण हळू बोलायची सवय असते, काही नसतं त्याच्यामध्ये. उगी बोलतात, हळूहळू कानात काहीतरी सांगतात आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की बहुतेक आपल्याबद्दलच चाललंय काही की. काही संशय मनातला अशी गमतीची गोष्ट आहे, तो कधी बाहेर पडेल सांगता येत नाही, कोणत्या पद्धतीने येईल सांगता येत नाही. नवीन असलेली सुनबाई शेजारणीकडे गेली, नवीन लग्न झालेलं, शेजारणीकडे गेली आणि गप्पा मारायला गेली. गप्पा काय महाराज, 1-2 तास गप्पा मारल्या.
तास 2 तासानंतर माघारी आली आणि आल्याबरोबर सासूबाईंनी विचारलं, कुठं गेली होती? ते म्हणले शेजारणीकडे गेलते. तिनं सांगितलं, हे बघ मी तुला आत्ताच सांगते, आपल्या शेजारणीकडे जायचं नाही. ती जी बोलते ना ते सगळं चुकीचं असतं. ती कधीच चांगलं बोलत नाही, ती वाईट वक्त बोलते, तिचं सगळं चुकीचं असतं. सुनानं सांगितलं, ठीक आहे मामी, तुम्ही जमताल तसं म्हणते. आणि मग सासूने विचारलं, काय म्हणत होती का ती? ती म्हटली, काही नाही, ती म्हणत होती तुझी सासू फार चांगली आहे, पण तुम्ही म्हटलं ना ती चुकीचं बोलते आहे. मान्य आहे मला म्हटले. शेजारीने सांगितलं तुझी सासू फार चांगली आहे, पण तुम्ही म्हणताना ती सगळं उलटं बोलते आहे. हां, मग मला मान्य आहे. संशय अशी गमतीची गोष्ट आहे, तो कधी निर्माण होईल सांगता येत नाही. भय निर्माण झालं कंसाच्या मनामध्ये. याला कारण कंसाच्या मनात असलेला संशय. या भयाची 3 कारणं आपण मागे पाहून आलो. मी पुन्हा फक्त त्याचा उद्धृत करून पुढे जातो. स्वभिन्नता, घातकता आणि प्रबलता ही भयाची 3 कारणं आहेत. भयाची व्याख्या आपल्याला नाथ महाराजांनी अशी सांगितली, बळी मिळवणी समस्त आप्तविषयो विभांडू पाहत तेने कासाविस होय चित्त भय निश्चित या नाव. याहीपेक्षा थोडा पुढचा विचार आपल्याला असा मांडायचा आहे. कंसाच्या मनामध्ये भय निर्माण झालं. हे मनामध्ये निर्माण झालेलं भय, भयाचे 2 प्रकार. एक बाहेरचं भय असतं आणि एक आतलं भय असतं. बाहेरचं भय एखाद्या वेळेस आम्हाला त्या घराच्या संबंधांनी निर्माण होतं, आम्हाला नोकरीच्या संबंधांनी निर्माण होतं, व्यापाराच्या संबंधांनी निर्माण होतं. याला बाहेरचं भय म्हटलं जातं. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा आतलं भय जे असतं ते मनात निर्माण होणारं असतं. आणि याच्यामध्ये बऱ्याचदा सांगितलं जातं, आपण केलेल्या पापाचं भय, याला आतलं भय म्हणा. भय मनात निर्माण होतं. गंमत अशी आहे, भय निर्माण करणारं मनच आहे आणि भयाला पूर्णपणे घालवणारं मनच आहे. म्हणून आपल्याला भागवत असं सांगतं, मन एव मनुष्यानाम कारणबंध मोक्षयो. मृत्यूचं भय निर्माण करणारं मनच आहे आणि मृत्यूची भीती घालविणारं ही मनच आहे. बघा तुम्ही, कोणत्याही गोष्टीचा भय निर्माण करणारं मन आहे. मनामध्ये कधी भीती निर्माण होईल, कशाबद्दल निर्माण होईल, काही सांगता येत नाही. आपल्याकडे एक मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध कथा सांगितली जाते, अनेकदा आपल्या ऐकण्यातही असेल. द मिराजदारांची कथा फार गोड आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेला एक मनुष्य रात्रीच्या वेळेला जंगलातून निघाला आणि जात असताना तो मुळातच भीत होता, घाबरत होता आणि घाबरत निघालेला होता. एकदम त्याला असं कळालं होतं की या जंगलामध्ये भूत आहे. घाबरत निघालेला तो घाबरत निघालेला. नेमकं एक त्या रस्त्याने एक पहिलवान त्याला गाठ पडला. गाठ पडल्यानंतर पहिलवान गाठ पडला आणि मग त्याला जरा थोडा आधार आला. त्यांनी सांगितलं, का हो या जंगलामध्ये भूत आहे म्हणून असं ऐकलंय. त्या पहिलवानांनी सांगितलं, काय वेड्यासारखं तू बोलतो रे, भूत बीत कुठं असतं का म्हटले. काहीतरी वेड्यासारखं बोलत जाऊ नको म्हटले, असं काही नसतं म्हटले. भूत ही सगळ्या कल्पनात म्हणायला लागला. दोघांचं जरा थोडी चर्चा, नाही पण ते असं अमुक असतं तमुक असतं. भूताची चर्चा सुरू झाली. भूताची चर्चा करता जरा थोडासा अंधार जास्तच पडलेला. एका कट्ट्यावर येऊन दोघंही बसले. बसल्यानंतर थोडासा प्रवास जास्त झालेला, मध्यरात्र झालेली, काळोख पडलेला आणि भूताची चर्चा करत ते दोघं बसलेले होते. आणि बसल्यानंतर त्याच्यामध्ये एकाला तंबाखू खाण्याची सवय, एकाला बिडी ओढण्याची सवय आणि तसलेच एकमेकाला गाठ पडतात. नाही असं नाही, नेमकं दोघं बसलेले. तेवढ्यामध्ये तो जो पहिलवान होता त्याला तंबाखू खाण्याची सवय आणि हा असा सडपतळ होता, त्याला बिडी ओढण्याची सवय. पण रात्र होती, वारा सोसाट्याचा वाहत होता. त्यांनी बिडी ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु इथं काही बिडी ते काडी त्याची ती विजायला लागली. म्हणून तो त्या झाडाच्या आडोशाला गेला. बिडी ओढण्याकरता म्हणून झाडाच्या आडोशाला गेला. एकदम पहिलवानाच्या लक्षात आलं नाही हा गेलेला. आणि पहिलवानाने तंबाखू खाता त्याला विचारलं, मग घ्यायची का असं म्हणलं तर तो गायब बघितल्यावर पहिलवानाला विचार पडला की हा ज्या अर्थी भूताबद्दल बोलत होता त्या अर्थी हेच भूत होतं काय की. या पहिलवानाच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्यांनी विचार केला, बहुतेक तेच असेल, नाहीतरी इतक्या गायब कसं काय होईल. म्हटले, आपण जर इथं थांबलो तर नक्की ते कुठून तरी येईल आणि आपल्याला गुप्तपणे खाऊन टाकेल. आपण पळालं पाहिजे. म्हणून जो पहिलवान पळत निघाला, ते जे होतं बिडी वडायला गेलेलं ते पाठीमागून असं माघारी आलं आणि बघतोय तर पहिलवान गायब झाल्यानंतर त्याला वाटायला लागलं बहुतेक तेच भूत आहे काय की म्हटले. त्यामुळे एक पूर्वेकडे पळायला लागला, एक पश्चिमेकडे पळायला लागला. दमा मिराजदार सांगतात, अशा रीतीने रात्रीच्या वेळेला भूताचा जन्म झाला. काय होतं का तिथं? काहीच नाही. मन निर्माण करतं हे सगळं. भय निर्माण करणारं मन आहे. नेमकं कंसाची अवस्था हीच झाली. कंसाच्या मनामध्ये भय निर्माण झालेलं. या भयाचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार सांगितला जातो. भर्तृहरींनी नीतिशास्त्रामध्ये फार गोड वर्णन केले. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, गुणे खल भयम आणि काये कृतांतात भयम. 9 प्रकारचं भय सांगितलं. भर्तृहरी नीतिशास्त्रामध्ये असं सांगतात
भोगे रोग भयम, भोगामध्ये भय आहे ते रोगाचं आहे. माणूस भोग भोगत राहतो, त्या भोगामध्ये जे भय निर्माण होतं ते रोगाचं भय निर्माण होतं. एक दुसरा मुद्दा सांगितला, वित्ते नृपालात भयम, आपण कमवलेल्या पैशाला चोराचं भय आहे. कुले च्युती भयम, कुलवानाला पतनाचं भय आहे. रूपे जरा या भयम, रूपवानाला वृद्धावस्थेचं भय आहे. दैन्य माने भयम, मान अपमानाचं भय आहे. बले रिपू भयम, बलवानाला शत्रूचं भय आहे. शास्त्रे वाद भयम, शास्त्र चर्चा करणाऱ्याला वादविवादाचं भय आहे. गुणे खल भयम, सज्जनाला दुर्जनाचं भय आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगतात, काय कृतांतात भयम, मनुष्य शरीराला मरणाचं भय आहे. कबीर महाराजांचा एक हिंदीतला दोहा आपल्या ऐकण्यातला आहे. माटी कहे कुंभार से तू क्या रुंदे मोही, एक दिन ऐसा आवेगा मैही रोंदुगी तोही. माती कुंभाराला म्हणते, अरे कुंभारा तू काय मला तुडवतोस, एक दिवस असा येणार आहे की मीच तुला सावडणार आहे. महाभारतामध्ये एक कथा फार गोड सांगितली जाते. धर्मराजाच्या मुखातला एक श्लोक सांगितला जातो. त्या यक्षाने वेगवेगळे प्रश्न धर्मराजाला विचारले आणि धर्मराजाने यक्षाच्या सगळ्या प्रश्नाला उत्तरं दिली. ते पाणी पिण्याचा प्रसंग आहे महाभारतातला. आणि शेवटी एक प्रश्न असा विचारला, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय. तेव्हा धर्मराजाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. धर्मराजा सांगतो, यक्षा जगातलं सर्वात मोठं आश्चर्य ऐकायचं असेल तर ऐक. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम, शेषा स्थावरम इष्यन्ति किमाश्चर्य मतपरम. या जगामध्ये जो जो जन्माला येतो तो तो प्रत्येकजण जाणार आहे. यक्षाने विचारलं, याच्यात कुठं आश्चर्य आहे, मग आश्चर्य काय. धर्मराजा सांगतो, जगात जो जो जन्माला येतो त्या प्रत्येकाला जाणारच आहे. पण एखादा माणूस मेला की मेलेल्या माणसाला पाहून जिवंत असलेला माणूस म्हणतो, हा मेला पण मी जिवंत, याचा मानत असलेला जो आनंद आहे हेच जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे म्हटले. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम, शेषा स्थावरम इष्यन्ति किमाश्चर्य मतपरम. मृत्यू ठरलेला आहे, पण माणसाला मृत्यूचं भय वाटायला लागतं. कंसाची परिस्थिती ही झाली आहे. कंस घाबरून गेलाय, त्याला अपशकुन दिसायला लागले असं भागवत वर्णन करतं. सगळ्यात महत्त्वाचं, कंसाला झोप लागली नाही. रात्री बातमी कळाली, रात्री बातमी कळाल्यानंतर कंसाला झोप लागली नाही. झोपेमध्ये त्याला सारखा आपला मृत्यू दिसायला लागला. मनी वसेती स्वप्नी दिसे म्हणल्यासारखं त्याला सारखा मृत्यू दिसायला लागला. नवे नवे वेगवेगळ्या पद्धतीचे अपशकुन त्याला दिसायला लागले. अशा भयभीत झालेला कंस, सकाळ झाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम स्नान करतात, नंदबाबाचं दर्शन घेतात. पुन्हा मथुरा दर्शन करण्याकरता म्हणून आतमध्ये जातात. जाताना नंदबाबांनी सांगितलं, कृष्णा अरे दिवसभर काही तुझी माझी गाठ पडली नाही, कारण तू सकाळी आलेला, मी संध्याकाळी पोहोचलो. पण तू मथुरेमध्ये फिरताना जरा जपून फिर. ही मथुरा आहे, इथं सगळं कंसाचं आहे दरबार. हो का बाबा, यांनी विचारायला सुरुवात केली. जणू काय याला काहीच माहीत नाही. असं मग कसं करावं बाबा. हे बघ, कोणाकडे बघू नको, त्याच्या पुढचं कोणाशी खोड्या करू नको, कोणाशी भांडणं करू नको. कोण म्हणतायत, नंदबाबा. कोणाला, कृष्णाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझे जे गोपाळ आहेत ना, त्या गोपाळांना सवय लागली, तुझ्यासहित सगळ्याला सवय लागली चोऱ्या करायची. इथं कोणाच्या चोऱ्या करू नका. भगवंतांनी सांगितलं, काही नाही बाबा, काळजी करू नका. हां, तुम्ही आता मथुरा दर्शन करायला जायचं आहे तर जा, पण कोणाशी भांडणं करू नका. बरं, भांडणं करू नका हा शब्द ऐकून भगवान निघाले. आणि भगवान निघाल्यानंतर भगवान निघाले, थोडंसं गावात आतमध्ये आले. आणि आल्यानंतर कंसानी शेवटी सकाळच्या वेळेला दरबार भरविला. अरे काही केल्याने या कृष्णाचा काही वध होत नाही. मग मल्लयुद्ध आरंभ करायचं ठरवलं. मल्लयुद्ध करायचं, कुस्ती करायची. सगळ्या आपल्या मल्लांना सांगितलं, मी सांगतो त्या पद्धतीने सगळं करा. असा कंसाने सगळ्यांना फरमान सोडलं. सगळी तयारी झाली. कंसाच्या दरबारामध्ये जिथं मल्लयुद्ध चालणार आहे, भगवंतांनी त्याचा शोध घेतला. आपल्या गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा त्या मल्लयुद्धाच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचले. नामदेवरायांनी आता फार गोड वर्णन केलं आहे. आता नामदेवरायाची बाळक्रीडा ऐका. भागवतातला विचार संपला, आता नामदेवरायाची बाळक्रीडा ऐका. नामदेवरायाची बाळक्रीडा अशी सांगते आहे, भगवान त्या दरबारामध्ये पोहोचले म्हणजे त्या दरवाजापर्यंत पोहोचले. दरवाजाच्या त्या दरवाजामध्ये भला मोठाच्या मोठा एक हत्ती बांधून ठेवलेला होता. तो हत्ती असा वाटच बघत होता. कंसाने विचार केला की अगोदर या हत्तीकडून भगवंताला म्हणजे कृष्णाला मारायचं.
याच्यातूनही पुढं काही झालं तर चाणूर आणि मुष्टिक नावाचे आपले 2 मल्ल त्या कृष्णाच्या अंगावर सोडायचे, आणि याच्यातूनही काही झालं तर मग मी काय आहे ते कृष्णाचं बघणार, अशी सगळी आखणी कंसाने केलेली होती. तो हत्ती दरवाजामध्ये उभा होता. भगवान आपल्या बलरामाला आणि गोपाळांना घेऊन त्या दरवाजामध्ये आले. आल्यानंतर भगवंतांनी त्या हत्तीकडे बघितलं, त्या दरवाजाकडे बघितलं. आतमध्ये चाललेलं जे मल्लयुद्ध आहे ते डोकावून भगवान असे बघायला सुरुवात केली. त्याच्यातले काही गोपाळ भगवंताच्या पायातून बघत होते काय चाललंय आतमध्ये. गोपाळच होते असे इकडून बघायचे. आणि मग ते आतमध्ये काहीतरी सगळं मल्लयुद्ध, सगळे मोठमोठे कुस्ती स्पर्धक घेऊन बसलेले बघितल्यानंतर गोपाळांना आनंद वाटायला लागला. गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा इथं बघायला भरपूर आहे बरं का. म्हटले आता बघायला भरपूर आहे. जत्रेमध्ये बघायला गेल्यानंतर लहान लेकरं कशी करतात तसे गोपाळ करायला लागले. जे काही जवळ आलेले गोपाळ ते करायला लागले. भगवान त्या गजराजाकडे बघायला लागले. नामदेवराय वर्णन फार गोड करतात. इच्छा मात्रे मोडी ब्रह्मांडाच्या कोटी, चालीला जग जेठी कंसद्वारा. नामदेवराय म्हणतात मुळात भगवंताचं सामर्थ्य असं आहे, इच्छा मात्रे मोडी ब्रह्मांडाच्या कोटी. भगवंताच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली तर सगळ्या जगाचा काडीमोड करण्याचं सामर्थ्य याच्या इच्छेत आहे, आणि याची इच्छा झाली तर सगळं जग निर्माण करण्याचं सामर्थ्य याच्या इच्छेत आहे. ऐका, भगवंताच्या इच्छेबद्दल बोलताना नामदेवराय यांनी 2 भाव प्रगट केले. नामदेवराय म्हणतात की याची इच्छा झाली की जगाची निर्मिती होते आहे, आणि याची इच्छा झाली की जगाचा नाश होतोय. याच्या इच्छेमध्ये सगळं आहे. भगवंताला वाटायला लागलं मला करमत नाही एकट्याला, म्हणून सगळं जग निर्माण केलं. स एकाकी न रमते, उपनिषद सांगतं. एकलेची न कंठे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने, निळोबराईची गवळण सांगितली जाते आम्हाला. त्याच्या इच्छेमध्ये हे सगळं निर्माण होतं आणि त्याच्या इच्छेमध्ये हा सगळा लय पावतो. असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय करायला लागला. नामदेवराय बोलतात इच्छा मात्रे मोडी ब्रह्मांडाच्या कोटी. अरे कोट्यावधी ब्रह्मांडाचा नाश करण्याचं सामर्थ्य ज्याच्या इच्छेमध्ये आहे तो भगवान चालीला जगजेठी कंसद्वारा, कंसाच्या दरवाजाकडे निघाला. याच्यातून नामदेवरायला असं सांगायचं आहे, खरं जर त्यांनी जर मनात आणलं असतं तर कंसाला जागेवर मारता आलं असतं. यांनी इथं बसला आणि कंस मरावा अशी इच्छा केली तरी कंस मेला असता. कंस मारला गेला असं म्हटलं असतं तरी कंस मारला गेला असता, काही वेळ लागली नसती. कोणाच्या याच्या इच्छेने. नामदेवराय बोलतात खरं बघायला गेलं तर याला तिथपर्यंत जाण्याची गरज नाही. यांनी इच्छा केल्याबरोबर तो मेला असता, यांनी इच्छा केल्याबरोबर तो निर्माण झाला असता. इतकं याच्या इच्छेमध्ये सामर्थ्य असताना सुद्धा भगवान मात्र तिथपर्यंत चाललेले. ही लीला आहे भगवंताची, ही एक लीला आहे. आपण याच्यावर मागे अनेकदा बोललोय. भगवंताला अवतार घेण्याची सुद्धा गरजच नव्हती महाराज. भगवान म्हणतात तसं बघायला गेलं तर कंसाला मारण्याकरता मी कृष्ण म्हणून येण्याची आवश्यकता नाही, पण मी कंसाला मारण्याकरता भगवान जेवढे आले तेवढेच यशोदेचं प्रेम जगाला कळावं म्हणून भगवान आले. हे मी मागेच बोललो आपल्याला. भगवंताला यशोदेचं प्रेम सांगायचं होतं, भगवंताला गोपाळांचं प्रेम सांगायचं होतं, भगवंताला गोपिकांची विरहावस्था दाखवायची होती, भगवंताला मथुरेतल्या स्त्रियांना भगवंताला दर्शन द्यायचं होतं, भगवंताला कंसाला मारण्याबरोबर चाणूर आणि मुष्टिक नावाच्या योद्ध्यांचा सुद्धा उद्धार करायचा होता. याच्याकरता भगवान कृष्ण रूपाने अवताराला येतात. इच्छेने नाश करण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा भगवान तिथपर्यंत जातात. आता पुढं ऐका. मदोन्मत्त हस्ती देखोनिया हसे. तो हत्ती दरवाजात उभा होता. अतिशय मदोन्मत्त अशा पद्धतीचा हत्ती. त्या हत्तीचं नाव सांगताना नामदेव यांनी कुवलया पीड असा नावाचा हत्ती सांगितला. कुवलया पीड नावाचा हत्ती सांगितला. त्याचा एक इतिहास वेगळाच सांगितला जातो. तो कुवलया पीड नावाचा हत्ती, तो हत्ती झाला कसा हे सांगताना भागवतांनी त्याची कथा अशी सांगितली आहे. पूर्वी जो बलिराजा होता त्या बलिराजाला एक मंदगती नावाचा पुत्र होता, आणि तो मंदगती नावाचा पुत्र ऋषी लोक जेव्हा तीर्थयात्रा करत होते त्या तीर्थयात्रा करताना त्याच्यामध्ये मंदगती नावाचा तो बलिराजाचा पुत्र आतमध्ये गेला आणि हत्तीसारखा त्या सगळ्या ऋषी लोकांना त्रास द्यायला लागला. त्याच्यामध्ये त्रित नावाचे एक मुनी होते. त्या मुनींना त्यांनी धक्का दिला. धक्का दिल्यामुळे त्रित नावाचे मुनी खाली पडले. खाली पडल्यामुळे त्रित नावाच्या मुनीने त्या मदोन्मत्त असलेल्या त्या मंदगती नावाचा जो मुलगा आहे बलिराजाचा त्याला शाप दिला की तू अशा पद्धतीचा धक्का द्यायला लागला, हत्तीसारखी तुझी अवस्था आहे तर तुला हत्तीच व्हावं लागेल असा शाप दिला. म्हणून तो कुवलया पीड नावाचा हत्ती म्हणून जन्माला आला असं भागवतांनी वर्णन केलं आहे. जाऊ द्या. तो कुवलया पीड नावाचा हत्ती कंसाच्या दरवाजामध्ये उभा आहे. भगवान निघाले. मदोन्मत्त हस्ती देखोनिया हसे, पितांबर कासे खोवियला. भगवंतांनी पितांबर धारण केलेला होता
अगदी आपण अनेकदा वर्णन करतो तसा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सावळ्या रंगाचा पितांबर धारण केलेला, मोर मुकुट डोक्यावर असलेला, आणि भगवान परमात्मा तिथपर्यंत गेला. भगवंतांनी बघितलं, तो हत्ती बघितला. हत्ती पाहिल्यानंतर भगवान हसायला लागले. दुष्ट पापी हत्ती घाली अंगावरी, क्षणार्धेची मारी गजा लागे. भगवंतांनी त्या हत्तीच्या जवळ गेले. तो हत्ती भगवंताला अशा सोंडेमध्ये धरून भगवंताला असा फिरवू लागला. भगवंतांनी त्या सोंडेमध्ये बसल्यानंतर आपलं व्यापक रूप धारण करायला सुरुवात केली आणि त्या सोंडेतून भगवंतांनी सोडून घेतलं. सोंड पकडली, एकीकडून पलीकडून बलराम दादांनी शेपटी पकडली आणि दोघांनी त्या हत्तीला असं फिरवून टाकलं. उपटोनी या दात घेत असे श्रीधर, झाला उद्धार कुवलयाचा. नामदेवराय वर्णन करतात त्यांनी काय केलं, त्याचा दात उपटून टाकला आणि त्या कुवलया नावाचा ज्या गजराज आहे त्याचा उद्धार केला. तो हत्ती मेला. भगवान आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर काय झालं, 14 भुवने वसती जयाची पोटी, त्यासी आणि जेठी मारावया. कंसानी चाणूर आणि मुष्टिकाकडे बघितलं. अरे एवढा मोठा माझा गजराज यांनी मारून टाकला. चाणूराकडे बघितलं, बघ याला काय करायचं ते बघ. चाणूराने पाहिलं, चाणूर नावाचा जो मल्ल होता तो भगवंतावर धावून आला आणि मुष्टिक नावाचा जो मल्ल होता तो बलरामावर धावून आला. नामदेवरायांनी गोड वर्णन केलं आहे. मुळात 14 भुवने वसती जयाची ये पोटी, त्याची आणि जेठी मारावया. नामदेवराय सांगतात, कंसाकडे बघून हसायला लागले नामदेवराय. नामदेवराय म्हणतात, काय गंमत आहे या कंसाची. अरे 14 भुवन ज्याच्या पोटामध्ये वसती करतात, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये राहतात, अशा कृष्णाला मारण्याकरिता चाणूर नावाच्या मल्लाला या कंसाने पाठवला. इंद्रादी सरोवर जयाचे किंकर, त्यासी आणि पाठार झोंबी जैसी, कंसाचे अंगणी उभा असे देव. नामदेवराय वर्णन करतात, कंसाच्या अंगणामध्ये देव उभा राहिला, जैसा ज्याचा भाव तैसा भासे. नामदेवरायांनी फार गोड वर्णन केलं इथं. नामदेवराय म्हणतात, कंसाच्या अंगणामध्ये हा देव उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर अंगणामध्ये उभा राहिल्यानंतर सगळे मथुरावासी बघण्याकरता सज्ज आहेत. सगळे मथुरावासी उभे आहेत. गोपाळ एका बाजूला उभे आहेत. नंदबाबाला ही बातमी कळाल्यानंतर नंदबाबा धावत धावत येतात आणि त्या कंसाच्या अंगणामध्ये येऊन उभा राहतात की काय चाललंय नेमकं. या मल्लयुद्ध जिथं आहे तिथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा येऊन उभे राहिलेले आहेत. एका बाजूला कंस आहे, चारी बाजूला मथुरावासी उभे आहेत. एका दरवाजाच्या कडेला सगळे गोपाळ उभे आहेत. नंदबाबा घाबरलेल्या अवस्थेमध्ये कृष्णाकडे बघतायत आणि याच्यामध्ये भगवंतानी मध्ये उभा राहिल्यानंतर कृष्णा कंसाची अंगणी उभा असे देव, जैसा ज्याचा भाव तैसा भासे. ज्याला ज्या पद्धतीचा भाव असेल तसा भगवंतानी भासायला सुरुवात केली. कंसाच्या मनामध्ये जसा भाव आहे तसा कंसाला कृष्ण दिसायला लागला. मथुरावासियांच्या मनामध्ये जसा भाव आहे तसे मथुरावासियाकरता भगवान दिसायला लागले. नंदबाबाच्या मनात जसा भाव आहे तसं नंदबाबाकरता भगवान दिसायला लागले आणि गोपाळांच्या मनात जसा भाव आहे तसं गोपाळाकरता भगवान दिसायला लागले. भगवंतानी त्या चाणूर नावाच्या मल्लाबरोबर कुस्ती करायला सुरुवात केली आणि कुस्ती करता करता चाणूर नावाच्या मल्लाचाही वध भगवंतानी केला. मुष्टिकाचा वध बलरामाने केला. नामा म्हणे एक उरला असे कंस. नामदेवराय म्हणतात, आता सगळे मेले, कोणी राहिलंय मथुरेमध्ये दुष्ट म्हणून जर कोण राहिलं असेल तर उरला असे कंस. आता फक्त एक कंस राहिलेला आहे. वधितो सकळ असं दोघेजण सगळ्याला मारलं, कोणी राहिलं नाही, एक कंस राहिलेला. आता भगवान कंसाकडे बघतात. बघताना नामदेवरायांनी वर्णन फार गोड केलंय. रमेच्या वल्लभे देखेले कंसा, धरोनी आवेशा बैसलासे. भगवान कंसाकडे बघायला लागले. कंस घाबरून गेला. अरे मी गजराजाला उभा केलं, याला मारून टाकलं या कृष्णाने. माझा चाणूर नावाचा मल्ल, त्या चाणूर नावाच्या मल्लाला यांनी मारून टाकलं. कंस जास्तच घाबरला. मृत्यूचं भय निर्माण झालेलं होतं. भीती लागली, अंगामध्ये घाम फुटला. रमेच्या वल्लभे देखील कंसा. भगवंतानी कंसाकडे पाहिलं. धरोनी आवेशा बैसलसे. आवेश अवतार घेतला भगवंतानी. तोरे जावनिया धरियेले केशी. भगवान धावत गेले. सिंहासनावर बसलेला असा कंस. आता हे उद्ध्वस्त करायचं आहे सगळी मथुरा. मथुरेचं कंसाचं राज्य आता उद्ध्वस्त करायचं आहे. भगवान धावत घेत जातात. तोरे जाऊन या धरियेले केशी. भगवंतानी त्याच्या डोक्यावरचा टोप बाजूला टाकला. त्याच्या केसाला धरलं असं वर्णन केलं आहे. त्याचे केस पकडले. पाडीला भूमीशी दुष्टबुद्धी. त्याला खाली पाडलं. भगवान कंसाला खाली पाडतात. त्याच्या अंगावर बसतात. वज्रपाय मुष्टी ओपी नारायण. भगवंतानी त्याच्या छातीवर पाय दिला. त्याची डोक्यावरची केस पकडली. काय केलं आणि जोरात अशा पद्धतीने भगवंतानी हिसका दिल्याबरोबर नामदेवराय वर्णन करतात, सोडियेला प्राण कंसे तेव्हा.
कंस जागेवर मेला, कंसाला मारून टाकलं. देववर्षेता ती सुमनांचे हार, भक्त जय जयकार गर्जत येते. सगळ्या देवादिकांनी मोठमोठे हाराचा वर्षाव करायला सुरुवात केली. सगळे देवादिक मोठमोठ्याने जय जयकार करायला लागले. गारानी सांगती ऋषीमुनी सर्व, गाताती गंधर्वे सप्तस्वरे, नामामने पुढे अप्सरे नाचती, वर्णिताती कीर्ती कृष्णाजाची. एकदम कंसाला मारून टाकल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण सुरू झालं. सगळ्या मथुरावासियांनी एकच आणि एकच जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी भगवंताचा जय जयकार करायला सुरुवात केला. ज्या कार्याकरता भगवान आले होते ते कार्य संपन्न झालं. आपण रोज एक श्लोक म्हणतोय, त्या श्लोकातून या कथेला सुरुवात करतो. वसुदेव सुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. याच्यातला कंस चानूरमर्दनम ही घटना आजच्या या पवित्र दिनी या ठिकाणी भगवंतांनी करून टाकली. भगवान मथुरेमध्ये येऊन कंसाचा वध करतात, कंसाचं साम्राज्य संपून टाकतात. ज्या कार्याकरता भगवंताने अवतार घेतला ते कार्य भगवंताचं संपन्न होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे सगळेजण पुष्पाचा वर्षाव करतात. मथुरावासीय सगळे आनंदात आहेत. भगवान सगळीकडे प्रेमाची दृष्टी टाकतात. नंदबाबाकडे जाऊन कडकडून मिठी मारतात. नंदबाबाच्या लक्षात येतं की आपण ज्याला कृष्ण म्हणून जरी सांभाळ करत असलो तरी हा सगळ्या जगाचा मालक आहे, जगदोद्धारक जगद्गुरू असा तो कृष्ण आहे. अगदी असं सांगितलं जातं, कंसाला मारल्यानंतर, ऐका कथा संपत नाही आणखीन, कंसाला मारल्यानंतर सगळ्यांनी तर पुष्पांचा वर्षाव केलाच केला. गोपाळांना जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही. गोपाळांनी ज्या उड्या मारायला सुरुवात केल्या, अरे आजपर्यंत आम्ही अनेकांना मारलेलं बघितलं, पण या कंसाला मारलं म्हणजे आता इथून पुढं आमच्यावरचं सगळं भीतीचं सावट कायमचं संपलं. या पद्धतीने आनंदाने उड्या मारायला लागला, सुरुवात केले. सगळी मथुरावासी हात जोडून जय जयकार करत होते. भगवान माघारी धावत नंदबाबाच्या जवळ गेल्यानंतर भागवत वर्णन असं करतं, नंदबाबाच्या डोळ्यात पाणी आले आणि नंदबाबांनी कृष्णाला कडकडून मिठी मारली आणि नंदबाबांनी सुद्धा कृष्णाकडे आणि सगळ्याकडे बघून पुन्हा जय जयकार केला, गोपाळ कृष्ण भगवान की जय. नंदबाबा सुद्धा आपल्या पोराचा जय जयकार करतात. नंदबाबा अक्षरशः भगवंताला नमस्कार करतात असं वर्णन केलं जातं. भगवंतानी कंसाचा वध केला. आता भगवंताला एक तीव्र इच्छा आहे, ते म्हणजे वसुदेव देवकीला भेटायची. ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांना भेटायचं. जन्मल्यापासून आईची आणि वडिलांची गाठ नाही. जन्मल्यापासून आईला आईला जे बघितलं त्यानंतर जवळजवळ हे सगळं कार्य करताना देवकीला बघितलं नाही, वसुदेवाला बघितलं नाही. भगवान म्हणतात, मी अनेक चोऱ्या केल्या, अनेक खोड्या केल्या, गोपिकांच्या बरोबर रासक्रीडा केली, बकासूर, धेनुकासूर, वत्सासूर, पुतना या सगळ्यांना मारलं, पण या सगळ्यांमध्ये मी माझ्या आईपासून मात्र दूर होतो. कंसाला मारायचा माझा मुख्य उद्देश होता, त्या कंसालाही मारलं. भगवंताच्या मनामध्ये एक तीव्र आणि तीव्र अशी इच्छा आता आहे, एक माझ्या आईचं जाऊन दर्शन घ्यायचं आहे, देवकीचं दर्शन घ्यायचं आहे. वसुदेवाच्या ज्याच्या पोटी जन्माला आलो त्या ज्या वसुदेवाने आपल्या हाताने मला नंदबाबाच्या घरी सोडलं त्या हाताच्या जवळ जायचं आहे, त्या हाताने डोक्यावरनं हात फिरवावा असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाटतंय. मुलगा किती जरी मोठा झाला तरी आईवडिलाच्या प्रेमापुढे त्या मुलाला स्वतःचं मोठेपण शून्य असतं खरं बघायला गेलं तर. म्हणून मी मागे अनेकदा बोललो आपल्याला, एखाद्या मुलाचं यश कशामध्ये आहे, एखाद्या मुलाचं यश कशामध्ये आहे. एखाद्या मुलाने जर विचारलं की माझं सगळ्यात मोठं यश कशामध्ये आहे, आपल्या आईवडिलांना आनंद वाटावा असं कार्य करणं हेच मुलाचं खऱ्या अर्थाचं यश असतं. आपल्या आईवडिलांना आनंद वाटावा असं कार्य करणं हे मुलाचं यश असतं. म्हणून मुलाचं कर्तव्य, पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. बापाला जर सगळ्यात मोठा आनंद कोणता असतो तर तो मुलाच्या विजयाचा आनंद असतो. नंदबाबांनी हात जोडून त्याचा जय जयकार केला, मान्य आहे, पण ही सगळी आनंदाची गोष्ट भगवंताला जाऊन सांगायची आहे. ते कुणाला? वसुदेवाला, देवकीला सांगायची आहे. मी काय केलं हे वसुदेवानी देवकीला सांगायचे आहे. याची तीव्रता भगवंताच्या अंतःकरणामध्ये आहे. भगवान ती सांगण्याची तीव्र तळमळ भगवंताच्या अंतःकरणात आहे. पण भगवान पुन्हा विचार करतात, 7:30 वाजल्यानंतर कसं जायचं असं भगवान विचार करतात आणि भगवान म्हणतात उद्या जाऊ. 2 मिनटं थांबा, कोणी उठू नका.
मी अगदी वेळेत आज प्रवचन हे केलेलं आहे. गेली महिना झालं आपण भगवंताच्या दारामध्ये ही प्रवचन मला करतो आहे. श्रीकृष्ण चरित्र चिंतन भगवंताच्याच कृपेने, गुरुवर्य दादांच्या आशीर्वादाने आणि समस्त बार्शीकरांच्या आशीर्वादाने ही प्रवचन मला आपली चालू आहे. आनंदाने दिवस जात होते. रोजचा दिवस एक वेगळा विचार घेऊन येत होता आणि रोजच्या दिवसामध्ये एक काहीतरी इथून एक चिंतन घेऊन आपण या मंदिरातून बाहेर पडत होतो. त्यामुळे एक आपल्या संपूर्ण शरीराला म्हणा किंवा अंतःकरणाला एक वेगळ्या पद्धतीची सवयच लागलेली होती. म्हणजे वस्तुस्थिती सांगायची झाली तर 4-5 वाजले की आपल्याला भगवंत मंदिराचे वेध लागायचे. माझ्याकडे सकाळी नानासाहेब सुरवशी आले होते, माझ्याकडे भेटायला आले होते नाना. आणि नाना मला भेटायला आले आणि आवर्जून जवळजवळ 2-2.5 तास आज सकाळी नाना माझ्याजवळ बसले. आणि बसल्यानंतर मी म्हटलं, नाना रोज तुम्हाला एवढी कमी वेळ असते, माझ्याकडे जास्त येत नसता, आता कसं काय? ते म्हटले, नाही महाराज, आता परवा दिवशीपासून काय करायचं याच्याकरता जास्त वेळ बसलो आहे म्हटले. झाला आता उद्याचा दिवस. त्यामुळे हा महिना आपण एका वेगळ्या आनंदाने या भगवंत मंदिरामध्ये यावर्षी हे 16वं वर्ष, या प्रवचनमालेचं 16वं वर्ष. आणि या 16 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीचं प्रेम बार्शीकरांनी या प्रवचनमालेवर केलेलं आहे, पर्यायाने माझ्यावर केलेलं आहे. मुळात ह्या प्रवचनमालेवर तुमचं प्रेम आहे. मी एक निमित्त आहे. माणूस कोणताही असला तरी तो निमित्ताचा धनी असतो. काही निमित्त म्हणून भगवंतांनी मला इथं बसवलं असेल, निमित्त म्हणून गुरुवर्य दादांनी माझ्याकडे विषय दिला असेल, निमित्त म्हणून माझ्याकडनं बोललं जात असेल, पण ही सगळी भगवंताची इच्छा आहे एवढं नक्की आहे. त्याच्या पाठीमागे एक सुप्त अशी तीव्र इच्छा आहे, ती भगवंताची इच्छा आहे. आणि या भगवंताच्या इच्छेने आपण आज जवळजवळ महिनाभर कृष्णचरित्र सांगत आलो, ऐकत आलो. भगवंताच्या अवतारापासून या कथेला आरंभ केला. नेहमीचं जे चरित्र सांगतो त्यापेक्षा त्याच्यातले काही भाव आपल्याला काढता येतील का याचा प्रयत्न आपण वेळोवेळी करत होतो. त्यामुळे बऱ्याचदा कथा जास्त प्रवचनात न येता त्या कथेच्या पाठीमागटले भाव आपल्याला जास्त वेळ प्रवचनात बोलावे लागले. त्यामुळे एकंदरीत पूर्ण कृष्ण परमात्म्याची चरित्र कथा काही पूर्ण झाली नाही. भगवंताची हा पूर्वार्ध आहे. कंस चाणूरमर्दनम इथपर्यंत येणं हा पूर्वार्ध आहे. लीलामय पद्धतीने भगवंताचं हे चरित्र आहे. खरं तर तात्विक पद्धतीचं चरित्र इथून पुढचं आहे. इथून पुढचं खरं तात्विक चरित्र चालू होतं. भगवंताचं सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये जाणं, गुरुकुलामध्ये भगवान परमात्म्यांनी पूर्ण भगवंतांनी शिक्षण घेणं, पुढं पांडवांची गाठ पडणं, पांडवांकडे जाणं, भगवंतांनी द्वारका नगरी स्थापन करणं, भगवंताचे स्वतःचे 1 नव्हे 2 नव्हे 16,108 लग्न होणं. हे लग्न म्हणलं तरी 16,000 दिवस तरी आपली प्रवचन मला चालेल. एका दिवसाला 1 लग्न, काय वेळ लागला आपल्याला? आणि लग्नाला 1 दिवस लागतोच की हो, असं काय करता? एका दिवसात 1 लग्न लागा. किती चरित्र आहे गोड. रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये असलेलं प्रेम आणि त्याच्यावर भगवंताच्या या दोघांच्यावर केलेलं एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ फार चिंतनीय आहे. पुढं भगवंतांनी अर्जुनाला केलेला गीता तत्वाचा उपदेश, पुढं त्या गीता तत्वाच्या उपदेशानंतर भगवंतांनी महाभारत युद्धामध्ये पांडवांच्या बाजूनी केलेली मदत, या सगळ्यामध्ये परत शेवटी भगवान परमात्मा द्वारकेमध्ये येऊन यादवाचाच केलेला भगवंतांनी नाश, आणि मग भगवान स्वतः परमात्मा निजधामाला जाणं, अशा अनेक घटना आहेत चरित्राच्या. त्यामुळे पूर्वार्ध खऱ्या अर्थाने आता आपण झाला आहे. पुढं काय करायचं काय नाही करायचं ती सगळी दादावर जबाबदारी आहे, माझं काही नाही. दादांनी सांगितलं पुढलं राहिलेलं पुढल्या वर्षी सांग, तर पुढल्या वर्षी हेच सांगितलं जाईल. पुढला सगळं नाही, आता पुढल्या वर्षी दुसरं म्हटलं दुसरं, आपलं काही नाही. बोलविता धनी वेगळाचे. आपलं काम फक्त इथं बसून अभ्यास करून बोलायचं आहे. अभ्यास काय करायचं हे त्यांनी सांगायचं आहे. त्यामुळे योगायोगाने आजच्या दिवशी दादा आले, त्यामुळे हा सगळा चेंडू त्यांच्या पदरात टाकतो. आणि आज एका विशिष्ट या प्रवचनाला आपण इथपर्यंत पोहोचलो. उद्या आपल्याला एक महत्त्वाची घटना या श्रीकृष्ण चरित्रात ती सांगायची आहे. पूर्वार्ध त्याशिवाय संपत नाही. त्यातली घटना म्हणजे वसुदेव देवकीची भेट, भगवंताची आणि वसुदेव देवकीची भेट, थोडक्यात मुलाची आणि आईवडिलाची भेट, ही जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला उद्या सांगायची आहे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि हे संपूर्ण राज्य, ज्या राज्याचा राजा म्हणून कंस होता आणि ज्या कंसाने आपला वडील उग्रसेन बंदीखान्यात टाकलेला होता, त्या उग्रसेनाला या राज्यावर बसून त्याचा राज्याभिषेक केला, ही एक घटना आहे. अशा 2 घटना महत्त्वाच्या आहेत.
म्हणजे मथुरेचा राजा म्हणून उग्रसेनाला बसविलं भगवंतानी, आणि भगवंतानी स्वतः आईवडिलांची भेट घेतली. अशा 2 चरित्राचा विचार आपल्याला उद्याच्या प्रवचनामध्ये करायचा आहे. उद्या आपल्या प्रवचनाची सांगता आहे, त्यामुळे उद्या सांगता समारोपाचा कार्यक्रम असल्यामुळे 6:30च्या ऐवजी उद्या आपण 6 वाजता प्रवचन चालू करतो आहे. उद्याची प्रवचनाची वेळ आपली 6 वाजता राहील, याची नोंद सगळ्यांनी घ्या. 6 ते 7 मध्ये आपलं जे नेहमीचं प्रवचन आहे ते प्रवचन होईल, आणि 7 ते 8 मध्ये समारोपाचा कार्यक्रम, आणि त्यानंतर सद्गुरू दादांचं आशीर्वचन महत्त्वाचं राहील. बरोबर 8 वाजता भगवंताची आरती होऊन सगळ्याला प्रसाद दिला जाईल. उद्या आपला मुख्य दिवस असल्यामुळे सांगता समारोपाचा दिवस आणि प्रसादाचा दिवस आहे. भगवन देवस्थान, सद्गुरू प्रभाकरदादा बोधले महाराज भक्त मंडळ, एकंदरीत सर्व बार्शीकर आणि प्रवचनमालेचे सगळे श्रोते या सर्वांच्या वतीने उद्या सांगता समारोपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो की खूप चांगल्या पद्धतीचा हा प्रवचनमालेचा कार्यक्रम 1 महिनाभराचा चालत आला, आणि तो चांगल्या पद्धतीने खरं तर वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. मी बोललो याला कारण तुम्ही बसला ऐकायला म्हणून बोलत गेलो. आणि मी अनेकदा आमची जी काही पुण्याची काल मंडळी आली, परवा मुंबईची आलती, अनेक सगळ्या लोकांना सांगत आलो की मला परवा पनवेलची काही आमचे ते कडू परिवार आला होता, आणि ते प्रत्येक वर्षी येतात, 4 वर्ष झाले येतात. त्यामुळे 4 वर्षे आल्यानंतर ते सगळीकडे बघतात आणि प्रवचन ऐकून जातात. मला त्यांनी फोन करून सांगितलं की महाराज मी 4 वर्ष झालं येतोय, 4 वर्षामध्ये जी माणसं जिथं बसलेली ती तिथंच आहेत. मी म्हटलं 16 वर्षापासून तिथं आहेत, 4 वर्षाचं काही घेऊन बसला तू आत्ता 4 वर्ष झालं यायला लागला. 16 वर्ष झालं. इकडे डावीकडे बघितलं की ज्या माता भगिनी जिथं आहेत त्या तिथंच दिसणार, उजवीकडे पाहिलं की ते तिथंच दिसणार, आणि हे दोघं इथंच दिसणार. बरोबर. मगर आणि आमच्या गोग्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आपण सगळे बसलेलो असतो, पण हे दोघं मात्र उभे असतात. हे दोघं मात्र तटस्थ पद्धतीने उभे असतात. सेवा करावी तर कशी असावी ते या सगळ्या मंडळींकडून शिकावं. खूप चांगल्या पद्धतीची सेवा. हे होतं कसं माहीत नाही, चालतं कसं माहीत नाही. खरं तर एवढा मोठा कार्यक्रम चालवायचा झाला तर खूप मोठं मनुष्यबळ आणि खूप मोठं आर्थिक बळ लागतं. तुम्ही बाहेर चला आणि बाहेर कार्यक्रम करताना लक्षात येईल तुम्हाला. एवढा मोठा कार्यक्रम करायचा झाला तर 5-25 लाख रुपयाचं आर्थिक बळ लागतं. एवढा मोठा कार्यक्रम करायचा झाला तर कमीत कमी 100-200 लोकांची मनुष्यबळ लागतं, त्याच्याशिवाय कार्यक्रम होत नाही. पण इथं मात्र भगवंताच्या कृपेने, सद्गुरू मानकोजी महाराजांच्या कृपेने हा कार्यक्रम कसा चालतो माहीत नाही. जे ते आपापल्या पद्धतीने आपापल्या सेवेला हजर राहतात आणि आपापल्या पद्धतीने सगळ्या सेवा करतात, म्हणून चांगला यथासांग हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो. आणखीन बऱ्याचशा काही या प्रवचनमालेच्या समारोपाच्या भावना आहेत, त्या उद्याच्या प्रवचनामध्ये व्यक्त केल्या जातात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण